नमस्कार, मी प्रणाली पाटील स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या केक ऑफ 204 या यूट्यूब चॅनलवर। हॅलो गाईज, तर आज व्लॉग मी खूप लेट स्टार्ट केले कारण की आज वर्कलोड जरा जास्त होता। तर तुम्हाला जरा दाखवते की नक्की काय काम होतं आज। ठीक आहे, चलो। तर हे बघा, ही फर्स्ट 1 किलोची डॉल केक आहे आणि खाली 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 ओके। तर हा असा 4 लेअरचा 3 किलोचा फ्लॉवर डेकोरेशनचा आपला केक होता आणि तुम्ही बघू शकता की किती रॅक्स मी काढल्यात, 1 2 3 आणि ही चौथी। ठीक आहे, तर आडवं पण तुम्ही बघून घ्या की मी हे कसं बनवलं आहे, म्हणजे कसं किती मोठं असेल तुम्हाला अंदाज येईल। ठीक आहे, तर मग असं केक झाल्यावर मग आपल्याला मेन पॅकिंग करायची होती कारण की त्यांना 8 वाजता केक पाहिजे होता। तर मग म्हणून मी आपली बॉक्स पॅकिंग करायला घेतली। दादा मोठ्या केकचं बॉक्स बनवत होता कारण की तसा बॉक्स आपल्याला मार्केटमध्ये मिळत नाही आणि मग मी छोटा बॉक्स, आपला छोटा डॉल केक होता त्याच्यासाठी बॉक्स प्रिपेअर करत होती। आणि मग बॉक्स प्रिपेअर झाल्यावर तो एकदा डॉल ठेवून बघितली की प्रॉपर बॉक्स राहतो ना वगैरे ते। आणि मग नंतर आपल्याला तिकडे जायचं होतं म्हणून मग मी ऑब्वियस नेहमी केक नेताना बरोबर थोडं सामान घेते। तर मी बघा काय काय घेतलं आहे, स्प्रिंकल्स वगैरे, बटरफ्लायज अँड ऑल ते घेतलं आणि मी रोजेस घेतले कारण की पोलिजरमध्ये काय डॅमेज झालं तर आपल्याला शकतो। आणि हा बघा, हा पण एक बॉक्स रेडी झालेला आहे मोठ्या केकचा। तर दादाकडे ती पिशवी पाठवली खाली आणि दादा खाली गेला तेव्हा मी लगेच डॉल केक आपला पॅक करून घेतला आणि डॉल केक मी मस्त पॅक करून घेतला। तर तितक्यात दादा वरती आला, मग आम्ही मिळून तो मोठा केक बॉक्समध्ये ठेवला। आणि नंतर असं वाटलं की एक बोर्डवर काहीच मिळणार आणि हा 2 किलोचा बोर्ड घेतलेला आहे खाली, कमेंटमध्ये मला विचारलं होतं। तर म्हणून मी एक एक्स्ट्रा सपोर्टसाठी दुसरा बेस पण खाली ठेवला आणि लास्ट केकमध्ये मी दोन्ही बेस चिपकवलेले। तर यावेळेस मी फक्त तो नॉर्मल खाली ठेवला कारण की तेवढा वेट सांभाळतं केक। ठीक आहे, पण मी सेफ्टीसाठी ठेवला, 2 बेस ठेवले आणि मग आम्ही हा केक प्रॉपर पॅक करून घेतला सगळीकडे सेलोटेप वगैरे लावून। आणि मग आता डॉल केक घेऊन खाली गेला आणि मग मी हा एवढा मोठा केक ॲक्च्युली मी आधी उचलला आणि मग परत ठेवला कारण की ना मी सेंटरला पकडलेला आणि मग मला कळलं जर मी सेंटरला पकडलं तर तो केक बेस थोडा वरती जातो आणि बॉक्स जरा खाली राहतो, असं काहीतरी होतं। तर म्हणून मी परत ठेवून मग मी चेक केलं, पण मग ठीक आहे झालं, म्हणजे प्रॉपर घेतलं, साईडने पकडलं मी। तर मग असं तो एवढा मोठा केक हळू आरामात जरा मी नेला आणि ऑब्वियस 3rd फ्लोअरवरून खाली नेणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे माझ्यासाठी तरी। ठीक आहे, तर मग ऑब्वियस वरून खाली आणला आणि मग एकदम हळूहळू मी चालवली। तुम्हाला व्हिडिओमध्ये फास्ट दिसत असेल पण मी एकदम हळूहळू पावलं टाकत येत होती खाली आणि खाली येईपर्यंत माझी पूर्ण हातांची वाट लागलेली, खूप हात दुखत होते। तर मग खाली आल्यावर दादाने गेटसमोरच गाडी ठेवलेली आणि मग मी केक आपला कारमध्ये टाकला आणि दादांनी उशी ठेवलेली सीटवर कारण की आम्हाला वरतीच ठेवायला लागणार होता कारण की लास्ट टाइम जो केक नेलता त्याच्यावरनं अंदाज आलेला की केक खाली नाही मागणार। तर मग म्हणून ऑब्वियस सीट थोडी क्रॉस असते तर त्याच्यामुळे त्याच्यावर उशी ठेवून मग आम्ही तो प्रॉपर केक ठेवला सेंटरला, म्हणजे प्रॉपर असा नीट राहील असा। आणि मग मी तिकडनं आली, बसली आणि तो डॉल केक ठेवला, पेपर खाली ठेवलेला त्याच्या मी खाली ठेवला आणि हा केक असा घेतला आणि हा केक बाजूला मी पकडून बसली। ठीक आहे, तर हे बघा केक कसे दिसतात हे दोन्ही। तर असं आम्ही चाललेलो आणि ऑब्वियस टेन्शन खूप जास्त होतं आहे केकचं, पण ठीक आहे। आणि येता आम्हाला लागलं मेन फाटक। तर फाटक जोपर्यंत ओपन होत नाही तोपर्यंत आम्हाला तिथे थांबणं म्हणजे भागच होतं। तर फायनली फाटक ओपन झालं आणि आम्ही निघालेलो आणि आम्ही तिकडनं निघालो, पण मला एवढा कंटाळा आलेला, म्हणजे पूर्ण मी थकून गेलेली। तर ठीक आहे, पण मी असं झोपून नाही राहू शकत कारण की ऑब्वियस केक मला पकडायलाच लागणार तर कंपल्सरी। मी मला जर दिसत असेल तर कळेल की तो केक कसा हलतोय, म्हणजे खूप डेंजर होतं आहे। पण दादाने पण केअरफुली गाडी म्हणजे असं एकदम स्लोच चालवली आणि ती डॉल केकचं काहीच टेन्शन नव्हतं, डॉल केक एकदम परफेक्ट राहिलेली, तिचं काहीच टेन्शन नव्हतं। मेन टेन्शन होतं या मोठ्या केकचं, तोच खूप जास्त हलत होता। आणि
ओके, तर ना मंदिरच्या इथे ना जरा खूप मोठा खड्डा होता आणि तिथे केक जास्तच हलला आणि तिथे भरी फुल वाट लागलेली. मिनी हार्ट अटॅकच आलता मला, कारण की केक खूप हलला. तर खूप टेन्शन होतं मला, पण ठीक आहे. मग पुढे गेल्यावर त्यांची बिल्डिंग फायनली आली आणि त्यांचं ऑब्वियस सगळं डेकोरेशन वगैरे सगळं झालं. तर मग आमची तिथे गाडी पोचली आणि त्यांनी सांगितलेलं गाडी आतमध्येच घेऊन या, काहीच टेन्शन नाही. तर मी डॉल केक घेतला आणि तो दादाकडे दिला आणि एक ती पिशवी होती ती पण मी दादाकडेच दिली. आणि मग मी तो मोठा केक घेऊन पुढे 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 चालली आणि मग माझ्या मागे दादाला. ठीक आहे, तर मग तिथे सगळे त्यांचं प्रिपरेशन झालेली, डेकोरेशन डन होतं आणि त्यांचे सगळे पाहुणे वगैरे आलेले. मी मध्येच थांबले कारण की ऑब्वियस पुढे जायला रस्ताच नव्हता आणि मी त्यांना एक्सक्यूज मी करते, पण माझा आवाज त्यांना पोचत नव्हता कारण की तिकडे ऑब्वियस सॉंग्स वगैरे आलेले म्हणून. तर मग आम्ही गेलो आणि मग तिथे असं प्रॉपर केक ठेवले आणि मग तिथे ऑब्वियस सगळे बघत होते. पण ठीक आहे, आपल्याला आपलं काम करायचं होतं. तर आम्ही ते दोन्ही केक आहेत ते बॉक्समधून काढले. ऑब्वियस आधी डॉल केक काढला आणि मग तो मोठा केक आम्ही काढायला घेतला डॉल केक. पण आम्ही एकदम नीट प्रॉपर असं काढून आधी ठेवला सेंटरला आणि मग नंतर तो मोठा केक आधी आम्ही बॉक्स इकडे घेतला, बॉक्स थोडं यावजला केला आणि मग तो केक मोठा केक काढला. आणि ॲक्च्युली सीन असा झाला की मला थोडा ना केक क्रॉस वाटला होता कारण की जिथे रोजेस आहेत तिथे केक असं थोडासा झुकलेला होता, थोडासा, जास्ती नाही. कारण की आय थिंक रोजेसचं वजन जास्त होतं म्हणून, किंवा आपली गाडीमध्ये जास्त हल्ली मी तुम्हाला बोलली म्हणून. पण ठीक आहे. आणि मागून केकच्या मागून जे आपण स्प्रिंकल्स टाकलेले गोल्डन स्प्रिंकल्स ते थोडेसे खाली घसरलेले, म्हणजे मध्ये जे टाकलेले ते, कारण की ऑब्वियस खड्डे होते म्हणून ते असे थोडे स्प्रिंकल्स खाली आलेले. पण मी बटरफ्लाईज वगैरे आणि जे आपलं गोल्डन पेपर होतं ते लावून मी ते प्रॉपर करायचं ट्राय केलं. ठीक आहे, आणि तो जे झुकलेलं ते प्रॉपर करण्यासाठी आम्ही खाली तिथे पेपर ठेवला की जेणेकरून ते जास्त झुकलेलं वाटणार नाही, थोडं वरती होईल पुढची साईज. ठीक आहे, तर मग मी थोडे केकसोबत फोटोज वगैरे काढले आणि तिकडनं निघालो. आणि आता मी पुढे ब्लॉग मी कंटिन्यूअस नाही केला कारण की ऑब्वियस मी पूर्ण दिवस माझा खूप वर्कलोड जास्त होता कारण की एवढं दोन्ही केक होते म्हणून आणि थोडं टेन्शनचंच काम होतं म्हणून. तर आज मी काय दुसरं करणारच नाही कारण की उद्याची ऑर्डर पण आपल्याला खूप लेट द्यायची आहे. सो उद्याच्या ऑर्डरचं काही आपलं ओव्हरलोड नाही, म्हणून मी बाकी सगळं काम आता उद्याच करणार आहे. आणि मग मी आता फोटोज वगैरे बघत होते की कुठले चांगले आले कुठले नाही ते. ठीक आहे, आणि आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात. चलो बाय बाय, गुड नाईट. थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.